करायचं आहे, मला चांगलंच व्यक्त व्हायचं आहे, मला प्रेम व्यक्त करायचं आहे, हे जे काय हे तुम्हाला सुरुवातीला जाणून बुजून करावं लागेल. पण नंतर नंतर काय होईल की तसेच लोक येतील, तसेच घटना घडतील, तसेच प्रसंग येतील, तर त्या गोष्टी सहज सहज होत राहतील. प्रेमाच्या बाबतीतील सर्व नकारात्मक विचार विरून जातील आणि या उलट तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकाबद्दल मान, मान्यता, स्वीकार, प्रेम, त्यांचं आदान प्रदान करण्याबद्दलच तुम्ही विचार कराल. स्वतःवर तुम्ही जे जसे आहात त्यावर तुम्ही खरोखर मनापासून प्रेम करत असाल तर तुम्ही शांत, स्वस्थ, स्थिर आणि निर्भय असाल. तुम्हाला नेहमी सुरक्षितच वाटेल आणि मग तुमचे घरातील, व्यवसायातील, ऑफिसमधील लोकांशी असलेले संबंध नक्कीच सुधारतील आणि चांगले होतील. तुमच्या लक्षात येईल की परिस्थिती आणि लोकांच्या वागण्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हा बदललेला आहे. तुम्हाला स्वतःला जाणवेल की मी आता पटकन काही जरी झालं तर तितकं निगेटिव्ह नाही बोलत किंवा राग करत नाही, चिडचिड करत नाही, शांतपणे घेते, हे तुमचं तुम्हाला जाणवेल. तर तुम्ही पटकन त्याला रिॲक्ट नाही करणार, तर काय करणार, तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करणार. 1-2 मिनटं पॉज घेणार आणि मग विचार करून बोलणार त्याच्याशी. म्हणजे तो तुमचा प्रतिसाद आहे, ना की पटकन प्रतिक्रिया करणार तुम्ही. आता त्या तितक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत तुम्हाला आणि तुम्ही काही गोष्टींना उगीचच अवास्तव्य महत्त्वही देत नाही. तुमच्या जीवनात नवीन लोक प्रवेश करतील आणि कदाचित काही जुने लोक निघूनही जातील. कदाचित या गोष्टींची प्रथम भीती वाटेल तुम्हाला, पण त्याच वेळी या सगळ्यातील नाविन्य तुम्हाला ताजंतवानंच करेल, उत्तेजक करेल आणि तुम्हाला मजाच वाटेल. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की जे तुमच्या आयुष्यातले आहेत लोक ते इम्पॉर्टंट आहेत, पण ठीक आहे ते निगेटिव्ह आहेत, तर तुम्हाला असं वाटेल, अशी भीती असेल की ते निगेटिव्ह लोक माझ्या आयुष्यातून निघून जातील. तर त्याची भीती बाळगायची गरज नाही. निघून जातील म्हणजे ते त्या पद्धतीने निघून जात नाही, ते असणारच आहे, पण त्यांचा आपल्याला त्रास होणार नाही त्या पद्धतीने ते निघून जाते. म्हणजे त्यांचा असण्याचा आपल्याला जास्त फरक पडणार नाही, त्या निगेटिव्हिटीचा आपल्याला जास्त फरक आहे. ते रिलेशन ना तर ते नॉर्मल जसं आहे तसं मेंटेन राहील. त्याच्यामध्ये जास्त आपण इमोशनली अटॅच नाही होणार किंवा त्याचं जे त्यामुळं जो त्रास होतो आपल्याला ते नाही होणार, त्यापासून आपण दूर राहू. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मनात आनंदी विचार आणता तेव्हा तुम्ही सुखी असता. मग प्रत्येकाला तुमच्यासोबत राहावंसं वाटेल आणि मग तुमचे सर्व नातेसंबंध सुधारतील. म्हणजे हे शेवटचं लेखिकेने सांगितलं की लक्षात घ्या, काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःला मनामध्ये आनंदी विचार आणायचे आणि मग तुम्ही तसे विचार आणायला लागला, सकारात्मक विचार आणायला लागला की आपोआपच तुमच्यासमोर तसं तुम्ही वागाल, तुमच्या ॲक्टमध्ये तसं येईल, तर आपोआपच तसे लोक तुमच्यासोबत राहतील. चला, तुम्हाला इथं लेखिकांना सांगायचं होतं की तुम्ही आधी तुमच्याशी असलेलं नातं सुधारा, म्हणजे बाकी सगळे नाते तुमचे चांगले होणार आहेत. चला, आता मिररवरच्या आधीची स्वयंसूचना घेऊया. चला, आपण स्वयंसूचना घेऊ. माझ्या अस्तित्वाच्या गाभ्यात खोलवर प्रेमाचा अथांग जलाशय आहे. मी स्वतःच प्रेममय आहे आणि मी स्वतःच प्रेम आहे. दुसऱ्यांदा सगळ्यांनी म्हणायचं सोबत, माझ्या अस्तित्वाच्या गाभ्यात खोलवर प्रेमाचा अथांग जलाशय आहे आणि मी स्वतःच प्रेममय आहे. मी स्वतःच प्रेम आहे. तिसऱ्यांदा, माझ्या अस्तित्वाच्या गाभ्यात खोलवर प्रेमाचा अथांग जलाशय आहे आणि मी स्वतःच प्रेममय आहे. मी स्वतःच प्रेम आहे. ही स्वयंसूचना आपल्याला स्वतःला आधी मिररवरच्या आधी द्यायची आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ही स्वयंसूचना द्याल
तर तुम्हाला ते आतमधून वाटेल, अच्छा मी पूर्ण प्रेममय आहे. मग तुम्हाला एक्सरसाइज करणं इझी जाईल. चला तर आजचा मिरर वर्क. तुमची वही उघडा आणि दुसऱ्या दिवशीचा मिरर वर्क एक्सरसाइज लक्षात घ्या आणि आरशासमोर उभे राहा. दुसऱ्या दिवशी काय म्हणलं होतं आपण, तेच म्हणलं की स्वतःच्या डोळ्यात खोलवर पहा आणि काय म्हणायचं आहे, तू मला खूप आवडतेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हेच म्हणायचं. चला दुसऱ्यांदा, हा मिरर वर्क आहे. मिररमध्ये बघून म्हणा, मला तू खूप आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता यावेळी तुमच्या नावाचा उच्चार करून स्वतःच्या डोळ्यात खोलवर पहा आणि मग म्हणा. चला, मला तू खूप आवडतेस अनिसा, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस अनिसा, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस अनिसा, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. ह्या स्वयंसूचना पुन्हा पुन्हा म्हणा. जर तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात काही समस्या जाणवत असतील तर डोळ्यात खोलवर पाहून दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा. आता हे नातेसंबंधामध्ये वरचं स्वतःबद्दल म्हणायचं आहे. तर जे नातेसंबंध, आता हा मिरर कर नातेसंबंधाविषयीचा आहे. जे नातेसंबंध माझ्या जीवनास आणि माझ्या भावभावनांना पोषक आणि आधारभूत नाहीत, तरीही ते टिकवण्याची मला वाटणारी गरज यापासून मी मुक्त होत आहे. त्या नातेसंबंधाचा त्याग करण्याची माझी तयारी आहे. निदान त्रास सहन करून ते जमलंच पाहिजे अशी जबरदस्ती मी करणार नाही. तर ही स्वयंसूचना 5 वेळा म्हणा म्हटले, पण आपण 3दा म्हणू. ठीक, दुसऱ्यांदा. म्हणजे जे काही नातेसंबंधामुळे आपल्याला त्रास होतो त्या नातेसंबंधांविषयी हे म्हणायचं आहे. म्हणजे त्याचा त्रास तुमचा कमी होईल किंवा निघूनही जाईल. जे नातेसंबंध माझ्या जीवनास आणि माझ्या भावभावनांना पोषक आणि आधारभूत नाहीत, तरीही ते टिकवण्याची मला वाटणारी गरज यापासून मी मुक्त होत आहे. त्या नातेसंबंधाचा त्याग करण्याची माझी तयारी आहे. निदान त्रास सहन करून ते जमलंच पाहिजे अशी जबरदस्ती मी करणार नाही स्वतःला. तिसरं, जे नातेसंबंध माझ्या जीवनात आणि माझ्या भावभावनांना पोषक आणि आधारभूत नाहीत, तरीही ते टिकण्याची मला वाटणारी गरज यापासून मी मुक्त होत आहे. त्या नातेसंबंधाचा त्याग करण्याची माझी तयारी आहे. निदान त्रास सहन करून ते जमलंच पाहिजे अशी जबरदस्ती मी करणार नाही. तर हा मिरर वर्क इम्पॉर्टंट आहे. जेव्हा काही नातेसंबंध आपले खराब असतील तर तुम्ही स्वतःला हेच म्हणायचं की त्याचा त्रास करून घेणार नाही. मी ते नातेसंबंध त्याग करण्याची माझी तयारी आहे. ही स्वयंसूचना 5 वेळा आरशात पाहून पुन्हा म्हणा. प्रत्येक वेळा ती म्हणताना त्यात अधिकाधिक अर्थ आणून तिचे आवर्तन करा. प्रत्येक वेळी स्वयंसूचना म्हणताना विशिष्ट नातेसंबंधाविषयी चिंतन करा आणि मग म्हणा. म्हणजे विचार करून म्हणा. तुम्हाला कोणत्या नातेसंबंधाविषयी हे म्हणायचं आहे, त्या नातेसंबंधाचा विचार करायचा आणि ती व्यक्ती इमॅजिनेशनमध्ये आपल्या डोळ्यासमोर आणायची आणि मग हा मिरर वर्क म्हणायचा. ओके, म्हणजे ते आपोआप तुमचे ते नातेसंबंध त्रास होणार नाही तुम्हाला त्या नातेसंबंधाचा. चला तर नेक्स्ट आहे, इथं हा मिरर वर्क संपलेला आहे. आता जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपले कृती आहे. अच्छा, तर तुमची वही काढा. बालपणीचे तुमचे प्रेमाचे अनुभव, वात्सल्याचे अनुभव, तुमचे आई वडील तुमच्याबद्दल प्रेम, ममता, आपुलकी व्यक्त करतानाचे क्षण आठवा.
तुम्ही मोठे होताना ही सर्व जवळीक अनुभवली का तुम्ही? की आईवडिलांचं प्रेम, हे रडारड, भांडण, गप्प उदास राहणं यामागं लपलं होतं ते आठवा. प्रेम याविषयी 10 स्वयंसूचना लिहा. त्यांचा आरशासमोर आवर्तन करून सराव करा. इथे काही उदाहरण मी देत आहे आणि ध्यानतंत्रामध्ये शेवटी पण दिलेले आहे त्यांनी. मी प्रेमासाठी पात्र आहे. जितका मी मोकळ्या मनानं प्रेम स्वीकारण्यास तयार राहीन तितकं मला अधिकाधिक सुरक्षित वाटेल. आज मला प्रकर्षाने जाणवले की जीवनाचं माझ्यावर प्रेम आहे आणि योग्य वेळी मला ते आपोआप मिळत आहे. आणि आज तुम्हाला करायला आवडतील अशा 10 गोष्टींची यादी लिहून काढा आणि त्यापैकी 5 निवडा आणि त्या आजच करा. आता आजचा लेसन ही खूप इम्पॉर्टंट होता. आज खूप जण जॉईन नाही झाले ॲक्च्युली, पण गेल्या मिरर वर्कच्या वेळेस खूप जण होते जॉईन ह्या लेसनच्या वेळेस. त्यामुळे इतकं छान सगळ्यांनी केला होता तो मिरर वर्क. तर मी उद्या सगळ्यांना सांगेन तो मिरर वर्क करायला. तुम्ही तासनतास घेतले तरी हरकत नाही, पण स्वतःचं कोड कौतुक करा, स्वतःचे लाड करा. तुमच्यासाठी फुलं विकत घ्या, आरोग्यदायी पोषक पदार्थ खा. तुम्ही स्वतःला खूप स्पेशल, खास कुणीतरी व्यक्ती आहात असं समजा आणि सन्मानाने तिच्याकडे पहा आणि सन्मानाने स्वतःला दर्शवा. यातील 3 नंबरचा म्हणजे जो की तुम्हाला सांगितलं की 10 गोष्टींची यादी करा, तुम्हाला काय करायला आवडतं, हा मनोव्यायाम आठवड्यात प्रत्येक दिवशी करा असं म्हणलं तर. म्हणजे मी जे तुम्हाला आधी सांगितलं की तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही आधी लिहिलेलं आहे. ओके, तर ते जे लिहिलेलं आहे तुम्ही त्याच्यातली 1 किंवा 2 ॲक्ट उद्या करायची आहे आणि ते ग्रुपवर पाठवायचं आहे. जे काही आवडतं तुम्हाला, एखादी वस्तू बनवायला आवडत असेल, एखादा पदार्थ बनवायला आवडत असेल, गाणं म्हणायला पेंटिंग करायला आवडत असेल, व्यायाम करायला आवडत असेल, जे काही असेल त्याचा एक फोटो काढायचा आणि उद्या ग्रुपवर पाठवायचा. तुम्ही लिस्ट ऑलरेडी काढलेली आहे, पण ती आता कृतीमध्ये आणायचं आहे. त्याची कृती उद्या करायची आहे आणि ती ग्रुपवरती पाठवायची. आणि ही जी कृती आहे, मी जे तुम्ही लिहिलं होतं त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की स्वतःला जे आवडतं ते तुम्ही आठवड्यात प्रत्येक दिवशी करा म्हटलं इथं. पण ठीक आहे, प्रत्येक दिवशी नाही झालं तर आठवड्यातने 3 दिवस तरी करा आणि त्याच्यासाठी एक 5 मिनटं द्या, 10 मिनटं द्या. तर ही आजची कृती आहे आणि ही सगळ्यांनी उद्या पाठवायची आहे. तर तुमचं तुम्हालाच खूप छान वाटेल आणि आनंदही वाटेल. चला, हृदयाचा विचार. मी प्रेमवलयात आनंदाने जगत आहे. म्हणजे मी प्रेमवलयात आहे, मी त्या प्रेमाच्या वातावरणात आहे, त्यामुळे मी आनंदाने जगत. मी प्रेमवलयात आनंदाने जगत आहे. मी प्रेमवलयात आनंदाने जगत आहे. मी प्रेमवलयात आनंदाने जगत आहे. अशी कल्पना करा की तुमचं सर्व कुटुंब प्रेमवलयात लपेटून टाकलं आहे. कुटुंबातील सदस्य जिवंत आहे की मृत आहे याचा विचार करू नका. सर्व सदस्यांना प्रेमवलयात अंतर्भूत करा. म्हणजे त्या प्रेमवलयामध्ये जितके सगळे असतील, तुमचे आता आजी आजोबा तुमचे नसतील तरीही ते तुमच्या सोबत आहेत असा विचार करा. आता या प्रेमवलयाची कक्षा रुंदावत न्या. म्हणजे आता जितके लोक जास्त त्याच्यामध्ये समावतील तितक्या लोकांना त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करा, वृद्धिंगत करा. आणि त्यात आता असू दे तुमचे मित्र, नातेवाईक, सहकारी, तुम्ही प्रेम करता असे सर्वजण, तुमच्या भूतकाळातील सर्व व्यक्ती आणि असे लोक ज्यांना क्षमा करण्याची तुमची इच्छा आहे परंतु कळत नाही कशी करावी, त्यांना सुद्धा त्याच्या आत घ्यायचं आहे.
आणि स्वतःला अशी स्वयंसूचना द्या की तुमच्याकडे आश्चर्यकारकरित्या सुसंवाद, सुमेळ, समतोल असलेलं नातं प्रस्थापित झालेलं आहे. एकमेकांबद्दल आदर, आस्था, आपुलकी, काळजी घेणं या स्नेहाच्या भावनांनी हे नातं परिपूर्ण आहे. लक्षात घ्या, तुम्ही ठरवलं आणि निश्चय केला तर शांती, सन्मान आणि आनंदानं नक्कीच जगता येतं. आता या प्रेमवलयानं संपूर्ण जग लपेटून घ्या. पूर्ण पृथ्वी त्याच्यामध्ये आली आहे हा विचार करा. तुमचं हृदय इतकं मोठं करा की तुमच्या हृदयात, मनात बिनशर्त प्रेमासाठी खूप जागा मोकळी आहे. पूर्ण जग तुमच्या हृदयामध्ये सामावलेलं आहे असा विचार करा. तर ते तुम्ही आनंदाने या जगात जगू शकता. ओके, चला तर इथं मग आता जे ध्यानतंत्र आहे, म्हणजे जे ध्यान आहे आजचं ते सिंपल आहे. ते म्युझिक सोबत नाही म्हणलं तरी चालेल, मी असंच घेते. आजचं ध्यानतंत्र आहे, प्रेम ही संजीवनी आहे. प्रेम ही जगातील सर्वोच्च संजीवक शक्ती आहे. तुमच्या ओळखीच्या व माहितीच्या प्रत्येकाला स्वास्थ्य, सुख, स्वीकार, सहकार्य, आधार, प्रेम पाठवा. एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही हे विचार, भावना इतरांना पाठवता तेव्हा अनेक पटीने ते तुमच्याकडे सुद्धा तेच भावना आणि विचार परत येतात. कल्पनेत ते प्रेमवलय पहा जे लपेटून टाकतंय तुमच्या सर्व कुटुंबियांना, ते जिवंत असतील, मृत असतील, सहकार्यांना, मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, भूतकाळातील प्रत्येक व्यक्तीला आलिंगन द्या. या प्रेमवलयात आता स्वतःला ठेवा. तुम्ही आनंदाने जगण्यास पात्र आहात. तुम्ही खूप सुंदर आहात, बलशाली आहात आणि शक्तिमान आहात. जगात जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते आणि त्यासाठी आणि बिनशर्त प्रेमासाठी मुक्त व्हा आणि स्वीकारा स्वतःला आणि या स्वयंसूचना द्या. मी स्वतःला प्रेम स्वीकारण्यासाठी मुक्त ठेवते. हे सांगा, मुक्त ठेवते म्हणजे ज्याचं प्रेम माझ्याकडे येईल ते मी आतमध्ये घेते माझ्याकडे. मी त्याला थांबवत नाही, कारण तिथं आतमध्ये माझ्या निगेटिव्हिटी नाही. मी ते सगळं आतमध्ये घेते. मी प्रेम करण्यास आणि करून घेण्यास पात्र आहे, तयार आहे. मी स्वतःला विकसित होताना पाहते. मी स्वतःला स्वस्थ, निरोगी पाहते. मी स्वतःला कल्पकतेने आणि सर्जनशीलतेने परिपूर्ण पाहते. माझे नातेसंबंध हे आश्चर्यकारकरित्या सुसंवाद, सुमेळ, समतोल, प्रेम यांनी परिपूर्ण आहेत. या नातेसंबंधात एकमेकांबद्दल आदर, आस्था, सहानुभूती, काळजी घेणं आणि समजूतदारपणा आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स.